अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावणाऱ्या स्वप्नाला पैशांच्या हव्यासापोटी जोड मिळाल्यावर काय होतं याचं विदारक चित्रण ठाण्यात समोर आलंय. महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या एका 26 वर्ष अभिनेत्रीला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. विशेष म्हणजे या रॅकेटमधून पोलिसांनी ज्या 2 महिलांची सुटका केली आहे त्यातील एक हिंदी मालिकेमध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला माहिती मिळाली होती की एक महिला जादा पैशांचं प्रलोभन दाखवून मुलींना देहविक्रीसाठी पुरवत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या महिलेशी संपर्क साधला. संबंधित महिलेनं आमच्याकडे हिंदी वेबसिरीज आणि टीव्ही मालिकेमध्ये काम करणाऱ्या मुली आहेत असं सांगून काही फोटो पाठवले. व्यवहार ठरल्यानंतर 2 मुलींना घेऊन वागळे स्ट्रीट परिसरात एका हॉटेलमध्ये आली. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून या महिला दलालाला रंगेहात पकडले. तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. अटक केलेली 26 वर्ष तरुणी स्वतः हिंदी वेबसिरीजमध्ये काम करते. ती मुंबईत भाड्याच्या घरात राहते. मालिका किंवा वेबसिरीजमध्ये नियमित काम मिळत नसल्यानं आणि मिळणारं उत्पन्न घरखर्चासाठी अपुरा पडत असल्यानं तिनं हा मार्ग निवडला असल्याची माहिती समोर आली आहे. बहिणीचं शिक्षण आणि गावी असलेल्या आईवडिलांना पैसे पाठवण्यासाठी तसंच स्वतःच्या चैनीच्या सवयी पूर्ण करण्यासाठी ती एका व्यक्तीच्या संपर्कात आली आणि तिनं हे रॅकेट चालवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या कारवाईत 40 आणि 48 वर्ष वयोगटातील 2 महिलांची सुटका केली आहे. आरोपी तरुणीला न्यायालयानं 26 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वागळे स्टेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या रॅकेटमागे अजून कोणाचे हात आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.